नमस्कार मित्र. खोपा शिडीला टांगला या सत्यकथेचं अभिवाचन मी करतोय. लेखक दिवाकर बुरसे, अभिवाचन दत्ता सरदेशमुख. टाटा मोटर्सचा म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघेरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्याने आणि काटेरी झुडपांनी व्यापलेला सुमारे 1800 एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, बहावाड, टबुबिया, कॅशिया, स्पॅथोडिया, ग्लिसिडिया, जॅकरेंडा, बेल्टाफोरम, बॉटल ब्रश, निरगिरी इत्यादी कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्यामुळं आता नंदनवन झालं आहे. नानाविध पक्ष्यांचा तिथं मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानं सुद्धा काही काळ तिथं निवास केल्याचं ऐकलं असेल. कधीकधी जगद्विख्यात पक्षी निरीक्षक डॉक्टर सलीम अली सुद्धा इथं पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत. चिंचवडचा प्लॅन्ट म्हणजे पूर्वीची इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी. टेल्को कंपनीनं ती ताब्यात घेऊन तिथं आपली मशीन टूल डिव्हिजन सुरू केली. कालांतरानं फाउंड्री, APD विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात उरलेला स्टँडर्ड्स बिल्डिंग नावाची इंग्रजी सीच्या आकाराची एक बैठी एक मजली वातानुकूलित इमारत आहे. तिला ऐसपैस पडवी आहे. इतर शॉप्स आणि इमारतीपासून ती जरा दूर आहे. तिच्या मागं उत्तरेला दाट झाडी आहे. त्यामुळं तिथं अनेक पक्ष्यांचा राबता असतो. या परिसरात मानवाची फारशी वर्दळ नसते. या इमारतीत R&D1, मेकॅनिकल अँड हायड्रॉलिक लॅब अँड टेस्टिंग आणि मेट्रोलॉजिक हे विभाग आहेत. त्यावेळी काही काळापुरती माझी नियुक्ती या हायड्रॉलिक लॅब विभागात झाली होती. ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. दुपारी 3-4ची वेळ होती. आकाश झाकोळून आलं होतं. सर्वत्र अंधार पडला होता. म्हणून बिल्डिंगमधले दिवे लावले. जेव्हा इमारत विद्युत प्रकाशानं उजळून निघाली तेव्हा लक्षात आलं की कॉरिडॉर मात्र अंधारात आहे. तिथले ट्यूबलाईट्स लागत नाही आहेत. मी लगेच CPEDला म्हणजे सेंट्रल प्लांट इंजिनिअरिंग डिव्हिजनला फोन करून कळवलं आणि नवीन ट्यूबलाईट्स बसवायची विनंती केली. 5 वाजता जनरल शिफ्ट संपल्यामुळं मी घरी निघून गेलो. दुसऱ्या पाळीतल्या CPEDच्या कर्मचाऱ्यांना तत्परतेने येऊन कॉरिडॉरमधले सगळे दिवे बसवले. त्याचं हे काम होईपर्यंत जेवणाची सुट्टी झाली. त्यानं बरोबर आणलेल्या शिडीची घडी घालून ती पडवीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकवून उभी केली आणि तो गेला. शिडी तशी तिथंच राहिली. ती परत न्यायची तो विसरला आणि पुढं 7-8 दिवस ती तशीच पडून राहिली. एक दिवस माझ्या दृष्टीला ती शिडी पडली. मी CPEDला फोन करून ती शिडी त्वरित घेऊन जायला सांगितलं. मला कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचा रागही आला. काही वेळानं शिडी न्यायला एक जण आला, पण त्यानं शिडीला हातही लावला नाही. नुसताच तिच्याकडे बघत बघत आला तसा परत गेला. शिडी तिथं कोपऱ्यात होती तशीच उभी. दुसऱ्या दिवशी मी जरा तणतणतच फोन केला. म्हटलं, काय चाललंय हे? ती शिडी का नेत नाही तुम्ही? आता 8 दिवस होऊन गेले इथलं काम करून. काम झाल्यावर पुढचं निस्तरायला नको वेळच्या वेळी? पलीकडून मलाच प्रश्न झाला, काय अजून नाही नेली? कमाल आहे. अहो, मी कालच सांगितलं होतं आणायला. इथं आमच्या डिपार्टमेंटचं कामही अडून राहिलं त्याच्यामुळं. मी आत्ता लगेच पाठवतो कोणाला तरी आणि उचलून आणतो शिडी. मी तरी जरा जोरातच बोललो. आत्ताच्या आत्ता हलवा इथून. अहो, म्हणजे आम्ही 5Sची डिसिप्लिन काटेकोरपणे पाळायची, त्यासाठी परिश्रम घ्यायचे आणि तुम्ही अशी गलथान कामं करायची? ते काय नाही, त्वरित उचला इथून. तो कर्मचारी परत आला, पण शिडी उचलायच्या ऐवजी सरळ माझ्या केबिनमध्ये शिरला आणि आजीजीनं म्हणाला,
एक्स्ट्रीमली सॉरी सर. काइंडली एक्सक्यूज मी. सर, खरं म्हणजे मी परवा शिडी न्यायला आलो होतो. शिडी उचलायला तिच्याजवळ गेलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या शिडीच्या वरच्या एका पायरीच्या सांदीत एक पक्ष्यांची जोडी आपलं घरटं करते. ते अर्ध अधिक झालंय करून. पुढच्या 4-5 दिवसात बांधून पूर्ण होईल बहुतेक. ते पाहून मनात विचार आला, बिचाऱ्यांनी काडी गोळा करून घर बांधायला घेतले. दिवसभर आळीपाळीनं हेलपाटे मारतायत दोघे. समजा मी ही शिडी नेली तर त्यांचं घरटं तुटेल. दोघांनी केलेलं काम वाया जाईल सर. त्यांचं घरट्याचं स्वप्न अर्धवट राहील. त्यांनी घेतलेल्या सगळ्या कष्टांवर पाणी पडेल. पुन्हा त्यांना दुसरी सुरक्षित जागा शोधावी लागेल. परत काड्या, कापूस, चिंध्या शोधून आणाव्या लागतील. यात किती वेळ जाईल साहेब. त्यांचं सगळं शेड्यूल डिस्टर्ब होईल. पक्ष्यांचा अंडी घालण्याचा हा सीझन आहे, म्हणून तर त्यांची लगबग चालली एवढी. सर, अशात एखाद्याचं घर असं विनाकारण उद्ध्वस्त करणं बरं दिसतं का आपल्याला? तुम्हीच सांगा सर. सर, असं पाप नको व्हायला हातून म्हणून मी शिडी नेत नाही आहे. त्यातून जर तुमचा हट्टच असेल तर नेतो, पण मनाला पटत नाही आहे हे. सांगा काय करू? नेऊ का राहू देत तिथंच? महिन्याभराचा प्रश्न आहे सर. एकदा त्यांच्या पिलांना पंख फुटले की जातील भुर्रकन उडून. प्लीज कॉपरेट करा सर, प्लीज. त्या कर्मचाऱ्याच्या भावना इतक्या प्रामाणिक होत्या, त्याच्या बोलण्यात एवढा अर्जव होतं की मला काय करावं हे सुचेना. तो माझ्याशी बोलत असताना इतर मशीनवर काम करणारे 2-3 ऑपरेटरही भोवती गोळा झाले. सर्वांना त्या कर्मचाऱ्याचं म्हणणं पटलं असावं. खरं म्हणजे मलाही त्याचं म्हणणं पटलं होतं. त्याच्या या उदात्त विचारांना दाद द्यावीशी वाटत होती. त्याचं कौतुक करावंसं वाटत होतं. तरीही मी म्हणालो, अरे असं कसं करता येईल? पुढचे 1.5-2 महिने ही शिडी अशीच ठेवायची कोपऱ्यात अडगळीसारखी? त्या शिडीवर धूळ आणि कोळिष्ट का जमायला? त्या भागाची झाडलोट, स्वच्छता अजिबात होणार नाही. इट विल लुक अगली, अनटायडी, इनडिसेंट अँड विच इज नॉट ॲक्सेप्टेबल. याच्यावर माझ्या शॉपमधला एक पुढा आला आणि म्हणाला, सर, त्याची काळजी आम्ही घेऊ. इथं काम करणारे सगळे. काळजी घेऊ म्हणजे नक्की काय करणार? जे दिसायला कुरूप आहे त्याला कसं रूप देणार तुम्ही? उगीच काहीतरी आपलं. मी तरीही विरोध दर्शवला. त्याच्यावर दुसरा म्हणाला, सर, ते आमच्यावर सोपवा ना. एक दिवस जाऊ द्या, उद्या करू काहीतरी व्यवस्था. आम्ही केलेली व्यवस्था आवडली तर ठेवा, नाहीतर हा त्याचे लॅडर घेऊन जाईल. ही पाखरं दुसरा आश्रय शोधतील. आपण 5Sच्या आग्रहासाठी आपल्या आश्रयाला आलेली पाखरं उडवून लावू. 5Sचं ऑडिट होईल, आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. मग आपण त्याला फ्रेम करून इथंच या कोपऱ्यातल्या भिंतीवर टांगून ठेवू. सगळ्या जगाला दाखवू आपलं कर्तृत्व. हा शेवटचा उपरोध अतिशय तीक्ष्ण आणि मर्मभेदी होता. विषय भावनिक झाला होता. औद्योगिक परिसर संबंधात ताण निर्माण करू पाहत होता. कामगारांच्या म्हणण्यात सुसंस्कृतता, सुहृदयता, भूतदया, पर्यावरणाचं भान, जबाबदारीची जाणीव इत्यादी अनेक जीवनमूल्य आणि व्यवसायमूल्य डोकावत होती. त्यांचा आदर करणं आवश्यक वाटलं मला. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग मीच म्हणालो, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर राहू दे शिडी तिथं, बघू नंतर. माझा निर्णय सगळ्यांना आवडला. थँक्यू सर, थँक्यू, आम्ही काळजी घेऊ सर. असं म्हणत सगळे पांगले. आपापल्या मशीनवर जाऊन कामाला लागले. मीही मीटिंगला निघून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आलो.
दिवसाचं कामाचं शेड्यूल सहकाऱ्यांना समजावून सांगितलं, कामाच्या सूचना दिल्या आणि टेबलावर येऊन पडलेलं टपाल पाहायला सुरुवात केली. तेवढ्यात एक कर्मचारी टेबलाजवळ आला आणि म्हणाला, सर, तुमचं हे हातातलं काम झालं की जरा कॉरिडॉरमध्ये याल का? बघा कसं झालं आहे ते. त्याचा विषय माझ्या लगेच लक्षात आला आणि मी म्हणालो, नंतर कशाला? हा, आलोच, चल, तुझ्याबरोबर लगेच येतो. बाहेर येऊन बघतो तो काय, शिडी कोपऱ्यात पूर्वीसारखीच भिंतीला रेलून उभी होती. वरती गवताचं घरटं आकार घेतच होतं, पण शिडीभोवती काही अंतरावर वर्तुळाकारात सुंदर फुलांच्या कुंड्या मांडल्या होत्या. त्याच्या बाहेर साखळीचं कुंपण उभारलं होतं. शेजारी एक स्टँड उभा करून त्याच्यावर सुवाच्य अक्षरात एक पाटी लावली होती आणि त्या पाटीवर लिहिलं होतं, प्लीज डू नॉट डिस्टर्ब, वर्क इन प्रोग्रेस. जवळच्या एका झाडाच्या फांदीवर 2 पत्र्याची लहान डबडी लटकावली होती. एका डब्यात पाणी आणि दुसऱ्या डब्यात मुठभर राळे ठेवले होते. कामगारांची ही संवेदनशीलता, कल्पकता आणि योजकता पाहून मी थक्क झालो. विशेष म्हणजे ज्या 5S या जपानी व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करण्याचं धोरण कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारात राबवू इच्छित होती, ज्याचं प्रशिक्षण प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलं होतं, त्या तंत्रातल्या सूत्राचं तंतोतंत पालन या कर्मचाऱ्यांनी करून दाखवलं होतं. त्यांना हे तंत्र इथं अवलंबायला कोणी सांगितलं? कुणी शिकवलं? निसर्गातले सर्व जीवजंतू, वनस्पती, भूमी, जल, वायू, पर्यायानं आपलं पर्यावरण याविषयी आमचे कर्मचारी इतके जागरूक आणि दक्ष आहेत? हो, आहेत. हेच या प्रश्नाचं उत्तर. समोर दिसतंय हे त्याचं एक उत्तम उदाहरण. निसर्गातल्या सर्व प्रकारच्या जीवनशृंखला जपण्याविषयी ते पुरेसे जागरूक आहेत, गंभीर आहेत. हे पाहून धन्य वाटलं. कारखान्यातलं तंत्रज्ञान, कौशल्य इत्यादी विषयात त्यांना प्रशिक्षित केलं जातं. ती व्यावसायिक गरज असते. तसं आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कर्तव्य, सुरक्षितता, समाज विकास इत्यादी विषयी त्यांना प्रशिक्षित केलं जातं. आणि हे आमच्या टाटा मोटर्सच्या प्रशिक्षण धोरणाचं वैशिष्ट्य आहे. हे त्यांना शिकवलेलं ज्ञान खालपर्यंत झिरपतंय हे सिद्ध करणारा हा प्रत्यक्ष पुरावा. प्रत्येकाला पावलोपाली जे ज्ञान आणि भान दिलं जातं, त्या ज्ञानाचा त्यांनी व्यवहारात केलेला हा उपयोग खरंच कौतुकास्पद होता. मी त्यांचं मनापासून कौतुक केलं, त्यांचे आभारही मानले, कारण माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमात मलाही सहभागी होण्याची संधी दिली म्हणून. पुढचे 2 महिने माझे सगळे उत्साही सहकारी एखाद्या पैलटकरीण लेकीची काळजी तिचे आईवडील जशी घेतात तशी काळजी घेत होते त्या विहग युगुलाची. त्या जोडप्याला कोणाचा जराही व्यत्यय होऊ नये म्हणून इतरांना तो रस्ताही तात्पुरता बंद केला त्यांनी. चक्क सूचनाच लावली त्या मार्गावर, एंट्री प्रॉहिबिटेड. ते स्वतःही सगळे लांब उभं राहूनच काळजी घ्यायचे. यथावकाश पक्षिणीनं त्या घरट्यात 4 अंडी घातली. दोघांनी आळीपळीनं ती उबवली. त्यातल्या 3 अंड्यातून पिलं बाहेर आली. 1 अंड वाऱ्यामुळं खाली पडून फुटलं. पुढचे 15-20 दिवस पिलांचं भरण पोषण, शिक्षण यात गेले. काही दिवसात पिलांना पंख फुटले आणि एका रम्य सुप्रभाती चिवचिवाट करत ती पिलं घरट्यातून आकाशात आत्मविश्वासानं झेपावली. ज्यांनी अथक परिश्रम घेऊन घरटं बांधलं, त्यात आपला संसार थाटला, 3 पिलांना जन्म दिला, त्यांचं संगोपन करून जगायला सक्षम बनवलं, ते पक्षाचं जोडपं मात्र दुसऱ्या दिवसापासून अचानक दिसेनासं झालं. आम्ही कर्मचारी मित्रांनी 2-3 दिवस त्यांची वाट पाहिली, पण कुणीच फिरकलं नाही. साप्ताहिक सुटीनंतर कामावर आलो आणि ऑफिसमध्ये प्रवेश करताना सवयीप्रमाणे कॉरिडॉरच्या त्या कोपऱ्याकडे लक्ष गेलं. पण आता तर तो कोपराही रिकामा होता. शिडी आणि त्याच्यावर उभारलेलं घरटं अदृश्य झालं होतं.
फुलांच्या कुंड्या, साखळीचं कुंपण, जवळचा स्टँड हे सगळं उचललं गेलं होतं. खालची जमीन धुवून पुसून स्वच्छ केली गेली होती. भिंतीवर एक नवीन पोस्टर चिकटवलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, प्रोजेक्ट कंप्लीटेड सक्सेसफुली. थँक्स टू ऑल टीम मेंबर्स फॉर देअर ॲक्टिव्ह सपोर्ट अँड पार्टिसिपेशन. बर्डीज. खोपा शिडीला टांगला या सत्यकथेचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखक टाटा मोटर्स पिंपरी पुणे इथले निवृत्त अधिकारी दिवाकर बुरसे. त्यांचा मोबाईल नंबर 9552629245. संकलक प्राध्यापक माधव सावळे. सौजन्य विजय लिमये, नागपूर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.